तर नमस्कार पब्लिक. तर आपला आज ना जो व्हिडिओ बनवणार मुद्दा असा आहे की आपण काल दिसना व्हिडिओ बनवला बापले जिवंत असे मला बापले ज्याने त्रास दिला त्याला XYZ वगैरे होत्यात. तर त्या व्हिडिओमुळे मला 2-3 जणांचे DM काय. तर त्या DM हा विषय असा होता की त्यासनं म्हणणं असं आहे की तुला काही चुलता काकाचं काही खटकेलचे का किंवा भाऊबंद किंवा काही खटकेलचे का नातकोतामा काही खटकेलचे का ह्या ज्या गोष्टी होत्यात. तर त्यासले मला एकच सांगणं शे आणि तुम्हाला पण मनातला डाऊट जो होता तुम्हाला क्लिअर करणं शे या व्हिडिओमधून. म्हणून आज ना हा जो व्हिडिओ बनाय राहणं. तर व्हिडिओना मुद्दा असा शे की त्यासनं जे म्हणणं होतं की तुला चुलता काकाचं काही खटकेल छे का बा असं. तर असं काहीच नाही शे आणि त्यासनं म्हणणं त्या का म्हणे राहणार हायवे मला कळणं की आपला एक चुलत भाऊ 2-3 महिन्यापूर्वी एक्सपायर व्हायचे. तर त्यासनं म्हणणं असं व्हाय ना की त्यांना बापले त्यांना चुलताने त्रास दिला असं बा असं म्हणून तो एक चुलत भाऊ एक्सपायर व्हाय ना म्हणून याला हसू व्हाय ना. तर अशा काहीच गोष्टी नाही शतीस. तो चुलत भाऊ जो होता तो इथे होता इथे एवढं लक्षात ठेवा. कारण मनातलं गोष्टी सांगणारा आणि ऐकणारा होता तो एवढं लक्षात ठेवा. जेवढं त्यांना घरनासले दुःख होय ना भाऊले दुःख होय ना बहिणीले दुःख होय ना आई बापाले जेवढं दुःख होय ना तेवढं दुःख माले पण व्हायचे एवढं लक्षात ठेवत चला. आणि कोणी निगेटिव्ह DM करताना किंवा कमेंट करताना एकदम त्यांना फिलिंगला विचार करत जा आणि पॉझिटिव्ह विचार करत जा. निगेटिव्ह विचार नका करत जाऊ. आणि मनाच्या व्हिडिओ राहतस त्या फक्त मनोरंजन करता राहतस एक कॉन्टेंट म्हणून राहतस म्हणून कॉन्टेंट म्हणून पाहत जा मनोरंजन म्हणून पाहत चला. तुम्हाला नाही आवडणार नका पाहू म्हणा ते पण म्हणणं नाही शे. तुम्ही अनफॉलो करा ना बिंदास अनफॉलो करा. लाईक नाही करा ना नाही लाईक काही तरी चालेल पण अशा ज्या DM शेती ह्या DM नका करत जाऊ. कारण की याच्यामुळे बऱ्याच गोष्टी वाढत चालतेस आणि जास्तीत जास्त जर मला त्या व्हिडिओमुळे जर त्रास होईना असेल तर त्यासली मनापासून माफी मागस. मी तुम्हाला पाहिले हात लाईन माफी मागस की त्या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही त्रास होईना हवे तर पाहिले हात लाईन मी माफी मागस. फक्त मला माफ कर द्या. पण मला व्हिडिओ बनवणार मुद्दा असा उपदेश हा काहीच नाही राहत असा फक्त एक कॉन्टेंट म्हणून राहस आणि तुम्ही पण कॉन्टेंट म्हणून घेत जा. बाकी काही विषय नाही. व्हिडिओ येतील आणि लवकरच आपलं एक नवीन गाणं पण येईल ना ते गाणं पण लवकरच येईल. तर चला बाकी काही विषय नाही. फक्त तेवढा डाऊट क्लिअर करा होता तेवढा डाऊट क्लिअर करा आणि तुम्हाला मनातला पण डाऊट होता तो पण काढ टाका. चला मग भेटूच आपण पुढला व्हिडिओ मग.